थंबनेल तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असन. करायची टॉपिकला सुरुवात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पोषक तत्व, पोषक तत्वांचे प्रकार, याच्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न, एनसीईआरटी मध्ये दिलेला रेफरन्स. या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचनासाठी आवश्यक असणारे विकर म्हणजे एन्झाईम, सगळ्यांची माहिती घेणारी या छोट्याशा 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. चला मग वेळ कशाला घालवायचा, सुरुवात करू. मित्रांनो, आज आपण पाहणार आहे स्टेट बोर्ड विज्ञानाच्या सिरीज मधलं इयत्ता 10वीचं दुसरं पुस्तक आणि त्याच्यामध्ये दुसरा धडा. धड्याचं नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1. त्याच्यातला आज आपण भाग पहिला पाहणार आहे. मित्रांनो, शॉर्ट नोटची सिरीज आहे. जे महत्वाचे पॉईंट आहे त्याचा फक्त स्क्रीनशॉट काढा आणि लिहून ठेवा. हमाली करू नका, तुम्हाला शॉर्ट नोट्स काढायची गरज पडणार नाही. शॉर्ट नोट्स तुम्हाला याच लेक्चर मध्ये भेटणार आहे. चला मग आता इथं सगळ्यात पहिल्यांदा धड्याला सुरुवात केली की 7 प्रश्न विचारलेले बोर्डाने आणि या 7 प्रश्नाचे जर उत्तर दिले तुम्हाला तर तुम्हाला हा धडा पूर्ण समजलेला असेल. याच्यामध्ये प्लस या 7 प्रश्नांमधूनच आयोग हा आपले स्वतःचे प्रश्न विचारत असतो. चला मग कोणते 7 प्रश्न आहे. पहिला प्रश्न, अन्न पदार्थ आणि त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त असतात. मित्रांनो, आपण जो काही रोजचा आहार खातो या आहारातून आपल्याला 5 महत्वाचे पोषक तत्वे भेटत असतात. पहिलं भेटत असतं कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट, दुसरं भेटत असतं प्रथिन म्हणजे प्रोटीन, तिसरं भेटत असतं स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स, चौथं भेटत असतं जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स आणि 5वं भेटत असतं खनिजे म्हणजे मिनरल्स. मग पोषक तत्वांचा पहिला प्रकार आहे कर्बोदके. कशासाठी आवश्यक असतात? शरीराला ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असतात. 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. 1000 वेळेस एमपीएससी कडून विचारलेला प्रश्न. स्रोत काय आहे याचा? गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, बटाटा, रताळ, फळे, भाजीपाला, साखर, गूळ, मिठाई आणि दूध यापासून आपल्याला कर्बोदके भेटतात. मित्रांनो, ही शॉर्ट नोटची सिरीज आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. 2 वेळेस वाचून घ्या. डबल तुम्हाला शॉर्ट नोट्स काढायची हमाली पडणार नाही. आता पाहणारे आपण कर्बोदकांचा प्रकार. कर्बोदकांमध्ये असणाऱ्या साखरेच्या रेणूवरून कर्बोदकाचे 3 प्रकार पडतात. जर कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट मध्ये साखरेचा फक्त एकच रेणू असेल तर त्याला म्हणायचं मोनोसॅकराइड. मोनो म्हणजे एक, सॅकराइड म्हणजे कर्बोदक, कार्बोहायड्रेट. जर कर्बोदकामध्ये साखरेचे 2 रेणू असतील तर त्याला म्हणायचं डायसॅकराइड आणि कर्बोदकामध्ये साखरेचे 2 पेक्षा जास्त रेणू असेल तर त्याला म्हणायचं पॉलिसॅकराइड. याच्यातला पहिला जो प्रकार आहे तो मोनोसॅकराइड. याच्यामध्ये साखरेचा एकच रेणू असतो. आपल्याला माहिती आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. फ्रुक्टोज म्हणजे काय तर फळातले साखरेला फ्रुक्टोज म्हणतात. मोनोसॅकराइड नेमकं काय आहे तर कार्बोहायड्रेटचं एकदम साधं स्वरूप, म्हणून याला सिंपल शुगर सुद्धा म्हणतात. का बरं सिंपल शुगर म्हणलं जातं? कारण की पेशी ज्या स्वरूपामध्ये कर्बोदकाचा स्वीकार करू शकतात अन्न म्हणून आणि त्याचा वापर ऊर्जा मुक्त करण्यासाठी करू शकतात. याचंच एक कारण आहे की धावपटू जेव्हा पळत असतो तेव्हा त्याला इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी ग्लुकॉन-डीचं पाणी पाजलं जातं. का बरं ग्लुकॉन-डीचं पाणी पाजलं जातं? कारण की ग्लुकॉन-डीला शरीराला पचवायची गरज पडत नाही हो. डायरेक्ट ते पेशींना दिलं जाऊ शकतं अन्न म्हणून की बाबा पेशी पटकन हे अन्न घेऊन याच्यापासून ऊर्जा मुक्त कर, म्हणून धावपट्टूला ग्लुकॉन-डी दिलं जातं. ज्वारीची बाजरीची भाकरी खाऊ घातली जात नाही. कॉन्सेप्ट पक्का. कार्बोहायड्रेटचा पुढचा प्रकार आहे डायसॅक्राइड. डायसॅक्राइड म्हणजे काय तर साखरेचे 2 रेणू. हे पाय 2 रेणू आले म्हणून याला डायसॅक्राइड म्हणलं जातं. याच्यामध्ये साखरेचे 2च रेणू असतात. उदाहरण द्यायचं झालं तर सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. सुक्रोज म्हणजे काय तर ऊसातली साखर, माल्टोज म्हणजे काय तर धान्यातली साखर आणि लॅक्टोज म्हणजे काय तर दुधातली साखर. याच्यावर 1000 वेळेस क्वेश्चन येऊन गेलेला एमपीएससी किंवा आयोगाकडून. आता घ्यायचा आपला एनसीईआरटीचा रेफरन्स. सुक्रोज कशाचा प्रकार आहे? हा डायसॅक्राइडचा आहे. याच्यामध्ये 2 साखरेचे रेणू आहे. कोणते? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतं सुक्रोज मध्ये. माल्टोज मध्ये काय तर ग्लुकोज आणि ग्लुकोज. आणि लॅक्टोज मध्ये काय असतं तर गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज. हा 12वी एनसीईआरटीचा रेफरन्स आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे डायसॅक्राइडचा C12H22O11. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा कर्बोदकाचा प्रकार आहे पॉलिसॅकराइड. पॉली म्हणजे असंख्य. हे पाय असंख्य साखरेचे रेणू एकमेकाला जोडले जातात आणि त्याच्यातून तयार होतं पॉलिसॅकराइड. याचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण याचं स्टार्च. मक्यामधून आपल्याला स्टार्च भेटत असतं. कॉन्सेप्ट पक्का. कार्बोहायड्रेटचा आपला आता कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. पुढचं पोषक तत्व आहे प्रथिन. प्रथिनांना म्हणलं जातं बिल्डिंग ब्लॉक ऑफ अवर बॉडी. हे आपल्या शरीर बांधणीचं काम करतात. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत आपलं सगळंच्या सगळं शरीर हे प्रथिनांपासून बनलेलं असतं. ज्या वेळेस शरीराला कर्बोदकांचा पुरवठा कमी होतो अशा वेळेस प्रथिनांना
त्यांचं स्वतःचं काम सोडून द्यावं लागतं शरीर बांधणीचं आणि त्याच्या शरीराला ऊर्जा देत बसावं लागतं. 1 ग्रॅम प्रथिनापासून साधारणतः 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते. आणि सर्वात महत्वाचा स्रोत म्हणजे प्रथिनांचा प्रोटीनचा स्रोत आहे अंडी, मांस, मटण आणि सोयाबीन. पेपरला बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे. कॉन्सेप्ट पक्का. पुढचं जे पोषक तत्व आहे ते आहे स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स. ऊर्जेचा अतिसमृद्ध स्रोत म्हणून सुद्धा फॅट्स कडे पाहिलं जातं. साधारणतः 1 ग्रॅम फॅट्स पासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा भेटत असती. या फॅट्सचं सगळ्यात महत्वाचं काम असतं की शरीरामध्ये जे काही नाजूक अवयव आहेत त्याच्या भोवती संरक्षण कवच तयार करणं. का तर धक्क्यापासून त्यांचं संरक्षण करायचं नाजूक अवयवांचं. दुसरं महत्वाचं, शरीरातले सगळे जे सेक्स हार्मोन्स असतात हे फॅट्स पासून बनलेले असतात, जसं प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजेन. आणि या फॅट्सचे साधारणतः 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडत असतो सॅच्युरेटेड फॅट आणि दुसरा प्रकार पडत असतो अनसॅच्युरेटेड फॅट. सॅच्युरेटेड फॅटला बॅड फॅट म्हणलं जातं कारण की सर्वसाधारण तापमानाला सुद्धा हे स्थायू स्थितीमध्येच असतात. उदाहरणार्थ डालडा. डालडा खाल्ला की तो शरीरामध्ये विरघळत नाही, रक्तामध्ये तसाच तो राहतो आणि क्लॉटिंग तयार करतो, म्हणून याला म्हणलं जातं बॅड फॅट. आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड फॅट. अनसॅच्युरेटेड फॅट याला गुड फॅट म्हणतात. का? कारण की सर्वसाधारण तापमानाला सुद्धा हे द्रव स्थितीमध्ये राहतं आणि शरीरामध्ये विरघळून जातं. याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर शुद्ध गाईचं तूप. पुढचं जे पोषक तत्व आहे ते आहे जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स, व्हायटल अमाइन्स. कमी प्रमाणात लागतात पण लागतात. त्याच्या पुढचं पोषक तत्व आहे खनिजे म्हणजे मिनरल्स. आपण या दोन्ही बद्दल डिटेल पुढे पाहणार आहे. जीवनसत्वाचा तर मी व्हिडिओ बनवला आहे, एकदम सेपरेट मस्त व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, नक्की पहा, फायदा होणार आहे. कॉन्सेप्ट पक्का. आता आपण पाहणार अतिशय महत्वाचा टॉपिक जो पेपरला येऊ शकतो ना, 11वी एनसीईआरटी बायो मधला टॉपिक आहे. टॉपिक काय आहे की शरीरात अतिरिक्त प्रमाणात जे काही ग्लुकोज असतं मित्रांनो ते ग्लायकोजनच्या स्वरूपात शरीरात साठवलं जातं. आणि ते कुठं साठवलं जातं तर ते साठवलं जातं लिव्हर म्हणजे यकृत आणि स्केलिटल मसल मध्ये. या ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी शरीरात जे हार्मोन्स वापरलं जातं त्याला म्हणलं जातं इन्सुलिन. आपण म्हणतो ना शरीरामधली साखर कमी होत नाही रक्तातली, द्या त्याला इन्सुलिनचं इंजेक्शन. इन्सुलिन दिलं की काय होतं, त्या रक्तामधल्या साखरेचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये होतं आणि ते लिव्हर मध्ये साठवलं जातं. ज्या वेळेस शरीर उपासमारीला समोरे जात असतं त्यावेळेस शरीर ह्या ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट करतं आणि स्वतःची गरज भागवतं. मग या ग्लायकोजनला ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करत असतं तर ग्लायकोजेन नावाचा हार्मोन. लक्षात राहू द्या मित्रांनो, ग्लुकोजचं ग्लायकोजन, इन्सुलिन, ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन्स. कॉन्सेप्ट पक्का. आता हे तर झालं ग्लुकोज बद्दल. मग प्रोटीन बद्दल काय तर अतिरिक्त प्रोटीन हे शरीरात मित्रांनो कधीच साठवून ठेवलं जात नाही. नायट्रोजन वेस्ट किंवा नत्रयुक्त टाकाऊ पदार्थाच्या स्वरूपात ते शरीराबाहेर टाकलं जातं. अतिरिक्त फॅट्स मात्र ट्रायग्लिसराइडच्या स्वरूपामध्ये शरीरात असलेल्या ॲडिपोस टिश्यू म्हणजे संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवलं जातं. आणि या संयोजी ऊती असतात कुठं तर पोटावर, कमरेवर, मानेवर या संयोजी ऊती असतात आणि या ठिकाणी अतिरिक्त फॅट साठवून ठेवलं जातं. त्याच्यामुळेच माणूस लठ्ठ होतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण हा छोटासा टॉपिक मधले 2-3 महत्वाचे प्रश्न पाहिले, पण आपला कॉन्सेप्ट खूप चांगला पक्का झाला ना. आता पाहायचे प्रश्न कशा प्रकारचे प्रश्न आयोग याच्यावर विचारतो. चला मित्रांनो, व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिला असेल तर आयोगाने या टॉपिकवर मी ऍज अ एक्झाम्पल म्हणून 3 ते 4 क्वेश्चन सांगतोय. 10 ते 15 क्वेश्चन विचारलेले, त्याच्यावर आपण टेस्ट सिरीज घेणार आहे, एमसीक्यू घेणार आहे, ते आपल्याला सोडवायचे आहे. तत्पूर्वी हे 4 प्रश्न तर पाहून घ्या. चला, पहिला प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व 2016 ला. मी याच्यामध्ये काही मदत करणार नाही. तुम्हाला 20 सेकंदाचा टाइम आहे. 20 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर ओळखायचं. स्टार्ट.
शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मात्र सांगतो मी. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते? तर उत्तर आहे 40%. काहीच नाही, तुम्हाला रेशो प्रोपोर्शन नुसार हे गणित सोडवायचं आहे. मित्रांनो, आशा करतो की तुम्ही जे काही क्वेश्चन दिलेले आहे ते तुम्ही सोडवले असतील, आणि प्लीज व्हिडिओ कळला असेल तर ते टाका बरं कमेंटमध्ये. तुमची प्रश्नाची उत्तर बरोबर आहे का ते पण पाहू. चला मित्रांनो, अशाच पद्धतीचा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय पार्ट 2 मध्ये. अशाच मजेशीर पद्धतीने शिकणारे, सोबतच आयोगाने या टॉपिकवर काय काय प्रश्न विचारले ते सुद्धा पाहणार आहे. प्रयत्न आवडला असेल तर चॅनलचं नाव नका विसरू. चॅनलचं नाव आहे सीमा चंदन एज्युकेशन. फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे, आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.